आत्ता आपण कलापेनी नाट्य संकुल या ठिकाणी आहोत. आपण पाहू शकतो की नुकतीच आता लहान चिमुकली या ठिकाणी बसलेली. आपण तिकडे जर पाहिलं तर आता होळी थोडीशी कमी जास्त झालेली आहे. तर आत्ता जे आयोजक आहेत ते आपल्यासोबत आहेत. आपण त्याच्यावर थोडक्यात जाणून घेऊया. मॅडम नमस्कार. नमस्कार. खूप छान या ठिकाणी आपण एक आयोजन केलेलं आहे. लहान लहान चिमुकले आहेत, त्यांना एक होळीचा आनंद देण्यासाठी आपण एकत्र केलेलं आहे. नक्की काय माहिती सांगाल? कलापिनी बालभवनतर्फे गेली 23 वर्ष आम्ही पर्यावरणपूरक होळी करतो. या होळीत करण्याचा उद्देश एवढाच आहे की मुलांना, प्रत्येकाच्या घरी फ्लॅटमध्ये राहणारी बरीच मुलं आहेत, त्यांना होळी म्हणजे काय माहिती नसतं आणि त्याच्यामागचा उद्देश एवढाच सांगतो की आपल्या अंगात जे काही वाईट गुण आहेत ते जाळायचे याचा अर्थ ते त्या दिवशीपासून सोडून द्यायचे आणि आपण छान वागायचं. आता त्याप्रमाणे आज मुलांना आम्ही सांगितलं होतं की तुमच्या अंगात जे वाईट गुण आहेत ते तुम्ही एका कागदावर लिहून आणा आणि प्रत्येक मुलांनी काही ना काही लिहून आणलं. जास्तीत जास्त स्क्रीन, मोबाईल बघणार नाही, हा गुण प्रत्येकाच्या अंगात आहे आणि ते उद्यापासून बघणार नाही आहेत असं त्यांनी सांगितलं. आणि ही दरवर्षी आम्ही होळी करतो. पालकही मोठ्या संख्येने उपस्थित असतात होळीला आणि बालभवनचं हे एक मोठं हे आहे की मुलांना आपले पारंपरिक सण माहिती व्हायला हवे, त्याच्या मागच्या भावना कळल्या पाहिजेत, काय कशा उद्देशाने आपण हे करतो, त्याच्यासाठी होळी आपण साजरी करतो. नक्कीच मॅडम, धन्यवाद. धन्यवाद. आत्ता आपल्यासोबत या ठिकाणी असणारी पालक वर्ग आपण थोडक्यात त्यांच्याकडे जाणून घेऊया. मॅडम नमस्कार. नमस्कार. काय ओळख सांगाल आपली? मी माया घाटकर. माझे नात या ठिकाणी बालभवनमध्ये येते. बरं, तर या ठिकाणी खूप छान असा होळी पेटवलेली आहे आणि मुलांना एक वेगळं काहीतरी एक संदेश दिला आहे. काय सांगू शकाल आपण? या ठिकाणी आज जो वेगळा संदेश दिलेला आहे की दरवेळेस आपण पाहतो होळी सगळीकडे साजरी केली जाते, परंतु मुलांमध्ये जे वाईट गुण आहे, आता गुण असं म्हणणार नाही आपण, सवयी ज्या आहेत की मोबाईल जास्त पाहणं किंवा मॅगी खाणं, तर हे त्यांनी सोडावं. त्यासाठी या ठिकाणी ह्यांनी खूप छान आयोजन केलं की प्रत्येकाने आपल्याला काय सोडायचं आहे हे सांगितलं आणि ते कागदावर लिहून आणायला सांगितलं आणि त्यानुसार त्यांना त्याचं दहन करायला सांगितलं की मी मॅगी खाणार नाही किंवा जास्त मोबाईल पाहणार नाही आणि हे सोडायचं आहे आपल्याला. हे त्यांनी छान प्रकारे बिंबवलं. बरं, ते पालकांना त्यावेळेस कधी सांगितलं? त्यांनी मुलांना सांगितलं का पालकांना सांगितलं लिहून आणा म्हणून? नाही, मुलांना सांगितलेलं, पण काही मुलं आता इंग्लिश मिडियमचे आहे त्यामुळे मग मराठीत ना त्यांच्या आई मुलांची प्रतिक्रिया काय होती? त्यांनी काय सांगितलं की आम्हाला कलापेनीमधनं असं सांगितलं? हो, मुलं खुश झाली आणि ते म्हटले की खरंच की मोबाईल बघितले तर त्याचे वाईट परिणाम होतात हे आम्हाला सांगितलेलं आहे काकूंनी आणि मग आम्ही खरंच थोड्या वेळेस मोबाईल पाहणार आजपासून किंवा मॅगी खाणं मी सोडून देणार, पोटामध्ये दुखतं वगैरे. नक्कीच, खूपच छान सांगितलं त्यांनी. ओके, थँक्यू. आपल्यासोबत आता काही पालक वर्ग आहे, आपण त्याच्याकडे थोडक्यात जाणून घेऊया. सर नमस्कार. नमस्कार. काय सांगा सर, कलापेनीला एक वेगळा आनंद या ठिकाणी मुलांना दिलेला आहे? वेगळा आनंद दिलेला आहे. आपले संस्कार, आपली संस्कृती मुलांना दाखवणे खूप जास्त महत्त्वाचं आहे. कलापिनीचं हे सगळे जे उपक्रम आहेत ते खूप स्तुत्य आहेत आणि सगळ्या मुलांना होळीचं महत्त्व सांगून त्या होळीशी आपल्या जीवनामधल्या वाईट सवयी किंवा वाईट गुणांना आपण कसं त्याच्यामध्ये सोडू शकतो याबद्दल त्यांनी जे लिंक केलं ते खूप छान वाटलं आम्हाला. मी गौरव कुलकर्णी, ही ओवी कुलकर्णी आणि अर्चना कुलकर्णी, आम्ही कलापिनीशी आत्ता काही महिन्यांपूर्वीच कनेक्ट झालेलो आहोत, पण आम्हाला हे खूप जास्त छान वाटत आहे आणि मुलांवर संस्कारांसाठी म्हणून हे जे काही आपण उपक्रम करत आहोत हे खूप स्तुत्य आहेत. बरं, आता तुम्ही राहायला कुठे आहात? मी तळेगावमध्येच आहे. साधारण किती वर्षापासून आहात? आम्ही तळेगावमध्ये 1.5 वर्षापासून आहोत. आता गेले 3-4 महिन्यापूर्वीपासून आम्ही कलापिनीशी कनेक्ट आहोत. आता आपण बिल्डिंग मध्ये राहत असता? हो, बरोबर. आता मी गावाकडे वगैरे होळी केली असेल? हो, केली आहे. बरोबर. मग कसं वाटलं ह्यासाठी वेगळेपण काय? वेगळेपणा म्हणजे की आपण होळी करतो, पण होळीचं आपल्याला काय त्याच्या मागची कारणं होती, काय त्याच्या मागची भावना होती सुरुवातीला, ते आपल्याला काही जास्त माहीत नव्हतं. पण आता मॅडमनी आज जेव्हा आम्हाला सगळं समजून सांगितलं तेव्हा सगळ्या मुलांसोबत सगळ्या पालकांसाठी सुद्धा हे एक थोड्या डोळ्यात अंजन घालणारा प्रकार होता की आपण फक्त होळी जाळायची, एका ठिकाणी उभं राहायचं आणि होळी जाळायची एवढंच आपल्याला माहिती होतं. पण त्यांनी जी सगळी त्यामागची आपल्याला जे आपल्या सगळ्या कथा सांगितल्या त्यासाठी आम्हाला सगळ्यांना खूप जास्त छान वाटलं. बरोबर, तू सांगशील काय नाव आहे तुझं? ओवी गौरव कुलकर्णी. बरं, कसं वाटलं तुला या ठिकाणी? छान वाटलं. आणि आता गावाकडे तू होळी पण तुमच्या घरी करतेस का? तुम्ही राहिला तळेगावात, तिथं काही केलीस का होळी? हो. आणि गावाकडं? हो. आणि या ठिकाणी काय वाटलं तुला? या ठिकाणी तू काय 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 लिहून आणलं होतं कागदावर? कागदावर मी लिहून नाही आणलं, पण जेव्हा मनात होतं ते मी मनातल्या मनात सांगितलं. नक्कीच. काय होतं मला काय सांगितलं मनामध्ये? की स्क्रीन टाइम कमी करेल. व्हेरी गुड. आणि अनहेल्दी फूड खाणं पण बंद करेल. एवढीशी चिमुकली आहे, परंतु तिने एक छोटा संदेश दिला आहे की जसं कलापिनीने त्यांना एक कुठेतरी प्रवृत्त केलं. म्हणजे स्क्रीन टाईम म्हणजे सध्या अनेक मुलं ही मोबाईलमध्येच असतात
त्याच्यातलं तिने एक जरी मनात एक प्रार्थना केली की मी उद्यापासून मोबाईलचा वापर कमी करेन आणि जे काय आरोग्याला अपायकारक असे पदार्थ आहे ते खाणार नाही. खूपच छान बाळा, तू खूप चांगला एक संदेश दिलेला आहे. धन्यवाद. धन्यवाद. आत्ता आपल्यासोबत काही चिमुकले आपण त्याच्याकडे थोडक्यात जाणून घेऊ. बाळा तुझं नाव सांग. माझं नाव रुद्र निखिल व्हायचं आहे. बरं, आणि राहायला कुठे आहेस तू? राईडला वंश पॅराडाईज, बरं, आणि शाळेत कोणत्या आहेस? माउंट सेंट बरं, या ठिकाणी तुम्ही काय केलं आता नक्की? आता आपण वाईट गोष्टींना आगीत जळवलं. बरं, छान, व्हेरी गुड. आणि शाळेत कोणतं आहेस तू आता? मी माउंट सेंटमध्ये. आणि बरं, आता या ठिकाणी तू खूप छान केलं. आणि तुझ्या आता तू केव्हापासून येतोय कलापिनीला? बरेच दिवस झाले, 1-2 महिने झाले. ओके, ठीक आहे. तुझं नाव सांग बाळा काय? तू काय केलंस इथं? होळी केलीस? ओके, थँक्यू. मला नाव सांग तुझं. ओके, आणि राहायला कुठे आहेस? राहायला कुठे आहेस तू? बरं, तर या ठिकाणी तुम्ही काय केलं बरं? होळी पेटवलीस. मग तू काय आणलं होतं लिहून? कागदामध्ये काय तर लिहून आणलं होतं ना तू? काय लिहिलं होतंस? मॅगी खाणार नाही. बरं, अजून? मोबाईल बघणार नाही का? बघणार नाही ना? ओके, छोटीशी मुलीचा संदेश असा आहे की तिने कागदावर लिहून आणलं होतं की मॅगी खाणार नाही आणि दुसरं म्हणजे जास्त मोबाईल पाहणार नाही. खूप छान, थँक्यू. सगळ्यांना होळीच्या खूप खूप शुभेच्छा. उद्या धुळवड आहे, उद्या आपल्याला बालमंडळात सुट्टी आहे धुळवडीची. बुधवारी ऐका. या बाजूने टाका. इथून अंगावर यायला. इथून आहे ना.